नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सध्या मी आपल्याला बाबूराव अर्नाळकर या सुप्रसिद्ध रहस्यकथाकार यांच्या कथा सादर करत आहे. याच सिरीजमध्ये मी आपल्याला सध्या त्यांची एक विलक्षण रहस्यकथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे गोलंदाज. या कथेचा भाग दुसरा. श्रीकांतवरचा वसुंधरेचा राग टिकला नाही. तिनं त्याला दुसऱ्याच दिवशी क्षमा केली. विवाहाचा दिवस नक्की करण्यात आला. विवाह समारंभ अगदी साधा असावा आणि अगदी निवडक मंडळींनाच बोलवावे असे त्या दोघांनी एकमताने ठरवले. लग्नानंतर त्याच रात्री महाबळेश्वरी निघून जाण्याचेही त्यांनी नक्की केले होते. त्या दिवशी सकाळीच रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. 10 वाजले होते. बादशाही बँकेच्या कामकाजास सुरुवात झाली होती. बँकेच्या दाराजवळच एक तरुण माळीण सुंदर गुलाबाची फुलं विकत बसली होती. 2 माणसं बँकेत शिरण्यासाठी पुढे आली. यंत्राप्रमाणे त्या माळीणीने फुलांचे 2 गुच्छ त्यांच्या पुढे केले. त्या दोघांपैकी जो तरुण होता त्याचा चेहरा तिला दिसला नव्हता. दुसरा माणूस मात्र आपल्या पिळदार मिशांवरून हात फिरवत तिच्याकडे पाहून मिस्किलपणे हसला. ती माळीण अतिशय तरुण आणि सुंदर होती. तो इसम तिला उद्देशून काहीतरी बोललाही असता, पण त्याच्या तरुण जोडीदारानं त्याला बँकेतून जोराने हाक मारल्यामुळे तो नाईलाजाने तिच्याकडे पाहून डोळे मिचकावत आत शिरला. त्याचवेळी श्रीकांत हसत बँकेतून बाहेर आला. तो अतिशय आनंदात दिसत होता. 4 पावलं पुढे गेल्यानंतर ती तरुण माळीण पावसात भिजत आहे असं त्याच्या लक्षात आलं आणि तो पुन्हा माघारी फिरला. तो म्हणाला, बाई, मी तुमच्याकडून एक फूल विकत घेणार आहे. त्याबद्दल मी जे काही देईन त्याचा तुम्ही मुकाट्याने स्वीकार केला पाहिजे. सर्व जग आनंदात असताना पोटासाठी तू या पावसात भिजत राहावे हे मला आवडत नाही. त्यानंतर त्याने तिच्या टोपलीतून एक लाल भडक फूल घेतले व ते आपल्या कोटाला लावले. नंतर कोटातून एक नोट काढून त्यावर फाउंटन पेनाने काही लिहिले आणि ती नोट तिच्या हाती देत तो म्हणाला, तू ही नोट चोरली आहेस असा कोणी संशय घेऊ नये म्हणून मी माझे नाव आणि पत्ता पाठीमागे लिहिलाय. ती काही बोलण्यापूर्वीच तो तिथून निघून गेला. ती 100 रुपयाची नोट होती. बँकेच्या दारातून ती पूर्वीची दुक्कल पुन्हा बाहेर आली. माळीणीने त्या नोटेची घडी करून हातात धरली. त्यावेळी त्या दोघांपैकी तरुणाला तिनं स्पष्ट पाहिले. त्याची चर्या प्रेतवत दिसत होती आणि हवा थंड असतानाही तो रुमालानं आपला चेहरा साफ करत होता. भद्रेश्वर, मोठाच विचित्र योगायोग. तो याच वेळी इथे येईल. मूर्खा, गब्बस, त्याचा जोडीदार हळूच म्हणाला. त्यानं माळीणीकडे पाहिले, पण ती टोपलीत फुले रचण्यासाठी गुंतली होती. वैशाख, घाबरण्याचं कारण नाही. वसुंधरेने त्याचं पुढचं बोलणं अगदी हलक्या आवाजात झाल्यामुळे माळीणीला ऐकू गेलं नाही. तिनं श्रीकांत असेही एक नाव ऐकले. चेक सही असेही अस्पष्ट शब्द ऐकल्यासारखे तिला वाटले. मी ते सर्व व्यवस्थित करीन, त्या तरुणाच्या पाठीवर हात फिरवीत त्याचा मध्यमवयीन जोडीदार म्हणाला. तो तरुण एका टॅक्सीला बोलवण्याकरता पुढे झाला. ती संधी साधून त्याचा जोडीदार त्या तरुण माळणीकडे आला आणि म्हणाला, रात्री 9 वाजल्यानंतर मी रिकामाच असतो. आणि त्यानं आपलं नावाचं कार्ड त्या माळणीच्या टोपलीत टाकले. तिने ते कार्ड उचलले, त्यावरील नावावरून नजर फिरवली आणि त्याच्या देखत ते फाडून टाकले. तो इसम रागारागानं आपल्या तरुण मित्राकडे गेला. भद्रेश्वराबद्दल त्या माळणीचं अतिशय वाईट मत बनलं होतं. ते दोघे टॅक्सीने निघून जातात समोरच्या फुटपाथवरून एक इसम आपल्या रोखाने येत आहे असं माळीणीने पाहिलं. तोही बँकेत जात असावा अशी तिची कल्पना होती, पण तो तिच्या पुढे उभा राहिला. तू काही गरीब माळीण नाहीस, तो इसम म्हणाला. मी बदमाशही नाही, माळीण शांतपणे म्हणाली. तुमचे नाव मुरारराव असून तुम्ही सीआयडी खात्याचे इन्स्पेक्टर आहात हे मला माहीत आहे. मोठी पंचायतच झाली, मुरारराव म्हणाले. आता त्या गावदेवीच्या धनंजयाप्रमाणे मलाही डोके खाजवले पाहिजे. तुझे नाव प्रतिभा. तू चांदणी साप्ताहिकाची सहसंपादिका आहेस. माळीणीच्या वेशात एक दिवस या लेखाची तू तयारी करत आहेस, बरोबर ना? प्रतिभे, आणखीन काही वेळ या पावसात उभी राहिलीस तर हिवतापाने आजारी पडशील. चल, त्या शेअर बाजारावरच्या कोपऱ्यावरील इराण्याच्या दुकानात चहा घेऊ आपण. प्रतिभेनं टोपली हातात घेतली आणि ती मुराररावांबरोबर हॉटेलात गेली. तिने ती 100 रुपयांची नोट मुराररावांच्या हाती दिली आणि म्हणाली, याबद्दल तुमचं काय मत आहे? 100 रुपयांची नोट माझ्यासारख्याला स्वप्नातच काय ती दिसायची, मुरारराव उसासा सोडत म्हणाले.
त्याचं आता लग्न होणार असल्यामुळे तो जवळजवळ स्वर्गातच विहार करत आहे. श्रीकांत सज्जन आहे. तो कोणाबरोबर लग्न करणार आहे? एका सभ्य तरुणी बरोबर, मुराराव म्हणाले. त्याला तू भद्रेश्वर बरोबर बोलताना पाहिलेस. तो कर्जबाजारी आणि मूर्ख तरुण आहे. मी आता या 100 रुपयाचे काय करावे? हा काय भलताच प्रश्न. एक सुंदर साडी विकत घे. आणि तो भद्रेश्वर कोण? प्रतिभेनं विचारलं. तो एक चलाख इसम आहे. तो किती धूर्त आहे हे ओळखणाऱ्या फार थोड्या लोकांपैकी मी एक आहे. लवकरच त्याची आणि माझी दाट मैत्री जुळण्याचा संभव आहे. तुमचा पेशा फार चांगला आहे. चहापान आटपून बाहेर पडण्याच्या तयारीत असताना प्रतिभा म्हणाली. हा, आम्हाला बहुतेक बदमाशांची माहिती ठेवावीच लागते, मुराराव म्हणाले. त्याच रात्री मुरारावांबरोबर भद्रेश्वराच्या घरी जाण्याची पाळी आली. भद्रेश्वराच्या मदतीने त्यांनी जेव्हा तिथल्या एका खोलीचे दार उघडले तेव्हा आत्महत्या केलेला वैशाख त्यांना तिथे आढळला. तो जमिनीवर पडला होता. बाजूलाच एक पिस्तूल पडले होते. त्याच्या हातातच त्याने लिहून ठेवलेले एक पत्र होते. ते पत्र म्हणजे एक छोटेसे चिटोरे होते. वैशाखने मिळेल त्या कागदाचा उपयोग केला होता. आणखीन एका तासानं वसुंधरेला आपल्या भावाचा संदेश वाचायला मिळाला. तिचा सुंदर चेहरा अतिशय उतरला होता. प्रिय वसुंधरे, कित्येक महिने मी जुगारात मोठमोठ्या रक्कमा हारत होतो. शेअर बाजारातील प्रत्येक सट्टा माझ्यावर उलटला. आजच मी श्रीकांतच्या बँकेतून मोठी रक्कम काढून एका सट्ट्यात गुंतवली व हरलो. त्यानं वेळोवेळी मला खोटा सल्ला देऊन मला फसवलं आहे. पैसा हा त्याचा परमेश्वर आहे. त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. माझ्या सर्व नाशाला आणि मृत्यूला तोच जबाबदार आहे. ईश्वर तुला सुखी ठेव, वैशाख. वसुंधरेनं तो मजकूर अनेक वेळा वाचला. श्रीकांत, ज्याच्याबरोबर ती विवाह करणार होती तोच तिच्या भावाच्या मृत्यूला कारणीभूत झाला होता. 2 दिवस जणू स्वप्नात असावे त्याप्रमाणे वसुंधरा वावरत होती. त्या 2 दिवसात अनेक निरनिराळी माणसं तिला भेटून गेली होती. अनेकांनी अनेक प्रकारे तिचे समाधान करण्याचा प्रयत्न केला होता. पण एक गोष्ट सारखी तिच्या मनाला टोचत होती. तिच्या एकुलत्या एक भावाने आत्महत्या केली होती आणि त्या आत्महत्येला श्रीकांत जबाबदार होता. त्या 2 दिवसात शेकडो वेळा श्रीकांतने तिच्या घरी जाऊन तिला भेटण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रत्येक वेळी तो निराश होऊन परत गेला होता. पैसा हा त्याचा परमेश्वर होता. त्यासाठी त्यानं एका इस्माची हत्या करण्यास मागे पुढे पाहिले नव्हते. अशा माणसाचं तोंडही पाहण्याची तिची इच्छा नव्हती. अगदी बालपणापासून ती श्रीकांतला ओळखत होती. लहानपणापासून तो तिला आवडत होता. आतापर्यंत त्याच्या विरुद्ध तक्रार करण्यास तिला कधीही कारण मिळालं नव्हतं. तो तिला आवडत होता कारण त्याचा स्वभाव दिलदार आणि उदार होता. पण वैशाखने त्याला कंजूस म्हटले होते. श्रीकांत अतिशय उदारपणे वागण्यात मूर्खपणा करीत आहे असं कित्येकदा तिला वाटलं होतं. पण ती स्त्री होती. व्यवहार तिला कुठे समजत होता? श्रीकांत उदारपणाचं ते ढोंग करत होता की काय? आपलं कृष्ण हृदय लपवण्यासाठी त्यानं तो बुरखा धारण केला असावा का काय? या 2 दिवसात भद्रेश्वर तिला सारखा चिकटलेला होता. शेवटी धीर देऊन तिनं त्याला तो प्रश्न विचारला. श्रीकांत पैशाला बरेच महत्व देत असतो, हे खरं आहे? भद्रेश्वर म्हणाला. कालच त्याची आणि माझी भेट झाली होती. वैशाखनं विमा उतरवला होता, त्यामुळे त्याच्या देणेकरांना अजिबात बुडावे लागणार नाही असं तो म्हणत होता. भद्रेश्वरानं सांगितलं त्यात सत्यही होतं. वैशाखनं विमा उतरवला असल्यामुळे त्याच्या देणेकरांचा बिचाऱ्या वसुंधरेला काही त्रास होणार नाही असं श्रीकांत म्हणाला होता. पण पैशाला जरी तो दैवत समजला असला तरी तो तुला पैशापेक्षाही जास्त महत्व देत आहे यात शंका नाही. श्रीमंतांनाही काही महत्वाकांक्षा असतातच, भद्रेश्वर सफाईनं पुढे म्हणाला. त्यानंतर श्रीकांतबद्दल वाटणाऱ्या तिच्या तिरस्काराला साकार रूप प्राप्त होऊ लागले. आपण श्रीकांतचा तिरस्कार करीत आहोत, त्याला आपण ज्याला मित्र म्हणत होतो तो भद्रेश्वर जबाबदार आहे हे मात्र तिच्या लक्षात येत नव्हतं. भद्रेश्वर कमालीचा धूर्त होता. तो अतिशय जलद विचार करत असे, जलद योजना आखीत असे आणि तितक्याच त्वरेने तो पार पाडत असे. खरं म्हटले तर ती कल्पना त्याला वैशाखच्या आत्महत्येनंतरच सुचली होती आणि त्या कल्पनेला अस्तित्वात उतरवण्याच्या प्रयत्नाला त्यानं लागलीच हात घातला होता. कॉरोनर कोर्टाने वैशाखच्या पत्राला काही महत्त्व दिले नसते हे भद्रेश्वरला माहीत होते. विफल मनोव्यथेत त्यानं निष्कारण श्रीकांतवर तो आरोप केला आहे असं ठरवण्यात आलं असतं, कारण श्रीकांतची प्रतिष्ठा आणि सचोटी तशी होती. पण वसुंधरेच्या मनस्थितीचा त्याला चांगला फायदा घेता आला.
सध्या तो तुझ्याबरोबर लग्न करण्यास इतका आतुर झाला आहे की तो आपला सर्व पैसाही त्यासाठी खर्च करायला तयार होईल. जर तू त्याला आपली सर्व संपत्ती तुझ्या नावावर चढवण्यास सांगितले तर तो डोळे मिटून लिहून देईल. पण लग्न झाल्यानंतर 15 दिवसाच्या आतच तो तुला पुन्हा नवा करार लिहिण्यास भाग पाडून आपली सर्व संपत्ती परत घेईल, भद्रेश्वर तिला म्हणाला. ती खिडकी बाहेर बघत होती. ती फारच सुंदर दिसत होती. गोलंदाजाच्या बायकोपेक्षाही ती त्याला आकर्षक वाटली. ती अतिशय मानी आणि निग्रही आहे हे त्यानं ओळखले होते. श्रीकांत सज्जन होता, पण त्याचं मन दुबळं होतं. त्या दुबळेपणाचा आणि वसुंधरेच्या निग्रही स्वभावाचा फायदा घेण्याचे त्याने ठरवले होते. मनुष्य स्वभावाची अचूक पारख करण्यात भद्रेश्वरचा हातखंडा होता. मला खरोखरच ते अद्यापी खरं वाटत नाही, ती सावकाश विचार करत म्हणाली. काय? श्रीकांत, पैसा हा परमेश्वर मानतो याच्यावरती तुझा विश्वास नाही? आपल्या सांगण्यावर तिचा विश्वास बसत नाही याचं आपल्याला दुःख होत आहे असे चेहऱ्यावरून भासवत भद्रेश्वर म्हणाला. माझ्याजवळ ते सिद्ध करणारा कितीतरी पुरावा आहे. नागपूरचा माझ्या ओळखीचा एक इसम श्रीकांतला जिवलग मित्र मानत होता आणि त्याला. भद्रेश्वरानं एकामागोमाग एक अनेक उदाहरणं तिला सांगितली. खोटे रचून सांगण्यात आपण किती पटाईत आहोत याबद्दल ते सांगताना त्यालाही आश्चर्य वाटत होतं. श्रीकांतनं अनेकांना फसवून कसे रसातळास नेले, कित्येकांना त्याने आत्महत्या करण्यास कसे भाग पाडले याबद्दलची रसभरीत हकीकत त्याने सफाईने नावे, गावे, स्थळ, काळ वगैरे सांगून वर्णन केली. त्यातील कित्येक गोष्टी तर आपण कधीतरी वर्तमानपत्रातही वाचल्या होत्या असं वसुंधरेला वाटलं. भद्रेश्वरचा कल्लू हा एक विश्वासू नोकर आणि साथीदार होता. तो बुटका होता. त्याच्या चेहऱ्यावर एकही केस नव्हता आणि वय आणि कष्ट यामुळे त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे पसरले होते. एकेकाळी कल्लू मोठा हुशार खिसेकाप होता, पण पुढे संधिवातामुळे त्याचे दोन्ही हात दुबळे पडल्यामुळे तो भद्रेश्वर जवळ राहत होता. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या दिवशी आपल्या घरी आल्यानंतर भद्रेश्वरानं कल्लूला सर्व माहिती सांगितली तेव्हा कल्लूनेही त्याच्या चातुर्याबद्दल त्याचं अभिनंदन केलं. वैशाखाच्या आत्महत्येनंतर 3ऱ्या दिवशी दुपारी कॉर्नर कोर्टात त्या अपघाताची चौकशी झाली. त्या दिवशी भद्रेश्वर विशेष खुशीत नव्हता. त्याला श्रीकांतनेही भेटायला बोलवलं होतं. श्रीकांतचे टेलिफोनवरील बोलणे त्याला पसंत पडले नव्हते. ते बोलणे मित्रत्वाच्या नात्याने खास नव्हते. कोर्टाच्या एका इमारतीत श्रीकांतचे ऑफिस होते. लग्नानंतर बाहेरगावी जायचं असल्यामुळे श्रीकांत आपली कामे भरभर उरकत होता. त्या दिवशी तर तो सकाळी 8 वाजताच ऑफिसात दाखल झाला होता. तो आपल्या कामात इतका घडून गेला होता की त्याचे मुख्य मॅनेजर संपतराव त्याच्या पुढे उभा राहताच तो दचकला. काही भानगडे की काय? त्यानं विचारलं. संपतरावांच्या दृष्टीने अनेक भानगडी होत्या. ते फार प्रामाणिक आणि हुशार होते. श्रीकांतच्या वडिलांच्या वेळेपासून त्यांनी त्या ऑफिसात काम केले होते. त्यांनी एक छोटी फाईल आपल्या तरुण धन्याच्या पुढे ठेवली. हे 3-4 व्यवहार आजच पुरे करायचे आहेत, संपतराव म्हणाले, आणि त्याबद्दल माझ्या मनात बरीच चिंता निर्माण झाली आहे. आपले या व्यवहारात नुकसान झाले आहे. श्रीकांत अधीरा स्वरात म्हणाला. जे झाले ते झाले. ती 4ही प्रकरणं निकालात काढून टाका. वसुंधरेकडून काही निरोप आला होता का? खरं म्हटलं तर या प्रश्नाला काही अर्थ नव्हता. वसुंधरेकडून काही निरोप आला असता तर त्याला आधी लागलीच त्याबद्दल सांगितले असते. संपतरावांनी त्या प्रश्नाला मानेच्या नकाराने उत्तर दिले आणि ते कपाळावर आठ्या चढवत म्हणाले. फारच वाईट गोष्ट आहे ही. तुमची मनस्थिती ओळखून मी त्यासंबंधी तुम्हाला बोललो नव्हतो. बादशाही बँकेतून पुन्हा सकाळी फोन आला होता. काल त्यांनी त्या चेकवरील सही संबंधी विचारले होते, हे तुमच्या लक्षात असेलच. हो हो, ती सही बरोबर आहे सांगा त्यांना. मी त्याला तसे कालच कळवले, संपतराव म्हणाले. नंतर ते इतर कामासंबंधी म्हणाले. आपल्या कंपनीला कसलाही धोका नाही हे जरी खरे असले तरी गेल्या 6 महिन्यात आपले बरेच नुकसान झाले आहे आणि त्यामुळे तुमच्या खाजगी शिल्लकीतून पैसे काढावे लागतील असं दिसत आहे. तोच टेलिफोनची घंटी वाजल्यामुळे श्रीकांतने रिसिव्हर कानाला लावला. होय, त्यांना माझ्याकडे पाठवा. संपतराव, आता मी भद्रेश्वर बरोबर काही खाजगी बोलणार आहे. त्यावेळी माझ्या खोलीत कोणी येता कामा नये. संपतरावांच्या चर्येवर उघड नाखुशी दिसत होती. श्रीकांतलाही 4 गोष्टी सुनावण्यातके ते जुने नोकर होते. ते म्हणाले, त्या भद्रेश्वराबद्दल माझे चांगले मत नाही. त्याच्याशी आपल्या कंपनीला काही व्यवहार करायचा नाही. मीही त्याच्याशी काही व्यवहार करायला तयार नाही.
श्रीकांत त्यांना बाहेर जायला खुणवीत म्हणाला. भद्रेश्वर आत आला. त्याला बसायला सांगून श्रीकांत म्हणाला, तुमची आणि वैशाखची बरीच मैत्री होती हे खरं ना? हो, त्यासंबंधी मी तुम्हाला परवा सांगितलेच की. तुमची आणि त्याची इतकी दाट मैत्री होती की 3 दिवसांपूर्वी तुम्ही त्याच्याबरोबर बादशाही बँकेत गेला होतात आणि त्यानं त्या दिवशी 40,000चा एक चेक वटवला. आश्चर्य वाटल्यासारखं भासवत भद्रेश्वर म्हणाला, होय, वैशाख अतिशय कर्जबाजारी झाला होता. मी त्याला तुमची भेट घेण्यास सांगितले होते. तुम्हीच त्याला त्या रकमेचा चेक दिला होता ना? तसं त्यांनी तुम्हाला सांगितलं काय? श्रीकांतने उलट विचारलं. होय, मी स्वतः तो चेक त्याच्याकडे पाहिला होता. काही वेळ थांबून श्रीकांतनं विचारलं, त्यानं त्या चेकवर सही केली हे तुम्ही पाहिलं असेलच. तुमच्या बोलण्याचा अर्थ माझ्या लक्षात येत नाही. त्यानं पैसे काढताना चेकच्या पाठीमागे सही केली. त्या चेकवरील माझी सही बनावट होती. मी त्याला तो चेक दिला नव्हता. मी बरीच चौकशी केली आहे. तुमच्याच सांगण्यावरून त्याने केलेले शेअर बाजारातले सौदे त्याच्या अंगावर आले. त्यासाठी त्यानं ती 40,000ची रक्कम तुम्हाला दिली. पण त्यानंतर त्याला आणखीन बरीच मोठी रक्कम उभी करायची होती आणि मी त्याला कधीच खोटा सल्ला दिला नव्हता, भद्रेश्वर ठासून म्हणाला. टेबलाच्या खणातून एक चेक भद्रेश्वरापुढे टाकत श्रीकांत म्हणाला, हा चेक पाहून तुम्हाला काय वाटतंय? काय वाटणार? या चेकवरील सही बनावट आहे मला माहीत होते असं तुम्हाला म्हणायचंय की काय? रागानं भद्रेश्वर म्हणाला. श्रीकांत काही उत्तर देण्यापूर्वी संपतराव त्या खोलीत आले आणि म्हणाले, मी मध्येच येऊन तुम्हाला त्रास देत आहे म्हणून क्षमा करा, पण CID इन्स्पेक्टर मुरारराव तुमची ताबडतोब भेट घेऊ इच्छित आहेत. भद्रेश्वर चपापून उठला. या ठिकाणी मुराररावांना भेटण्याची त्याची मुळीच इच्छा नव्हती. श्रीकांतने विचार करत क्षणभर त्याच्याकडे रोखून बघितलं आणि नंतर उठून त्या खोलीचे दुसरे दार उघडले. भद्रेश्वर, या चेक संबंधी चर्चा करण्यासाठी तुम्हाला पुन्हा इथे यावे लागेल, तो म्हणाला. आत्ताच त्यासंबंधी काय सांगायचे ते का नाही सांगत? भद्रेश्वरानं आव्हानपूर्वक स्वरात विचारले. मुरारराव मला काही निराळ्या कामासाठी भेटायला आले आहेत, त्याच्या नजरेला नजर भिडवत श्रीकांत म्हणाला. आपण दोघं त्यांना भेटणार आहोतच. भद्रेश्वर मुद्दाम पाय आपटत त्या दारानं निघून गेल्यानंतर दुसऱ्या दारानं मुराररावांनी त्या खोलीत प्रवेश केला. त्यात येताच हसत म्हणाले, कोणी पाहुणे आले होते वाटतं. मी बाहेर रस्त्यावर उभा होतो तेव्हा कोणाला तरी या तुमच्या इमारतीत शिरताना पाहिल्यासारखं वाटलं होतं. हो, भद्रेश्वर आले होते. तुम्ही त्यांना ओळखता काय? दुरून ओळखतो, मुरारराव म्हणाले. बड्या लोकात मिसळण्याची आम्हाला संधी कुठे मिळते? आमचा संबंध चोर बदमाशांशी. त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? त्याचं नाव आणि पत्ता माहिती आहे, मुरारराव म्हणाले. पण प्रथम आपण निराळ्या विषयावर बोलू. वैशाखच्या दुर्दैवी प्रकरणात भाग घेण्याची तुमची इच्छा नसेल, श्रीकांत दचकून म्हणाला. माझा काय संबंध? म्हटलं तर आहे आणि नाही, मुरारराव गंभीर स्वरात म्हणाले. वैशाखच्या खोलीची तपासणी करण्याचं काम माझ्याकडे होतं. त्याच्या सामानाच्या पेटीत बादशाही बँकेचे 3 कोरे चेक मला मिळाले. तुमचे त्याच बँकेत खाते आहे ना? त्याशिवाय आणखीन हे मला मिळाले. आपल्या हातातील कातडी बँकेतून 3 कोरे चेक व एक छोटी वही काढून मुराररावांनी श्रीकांतला दाखवली. त्या वहीवर श्रीकांतचं नाव अनेक वेळा लिहिलेलं होतं. कोणीतरी त्याच्या सहीची नक्कल घोटवत होता. तुम्ही विमनस्कपणे या वहीवर ओळीनं आपल्या सह्या केल्या असाव्यात असं दिसतंय, मुरारराव हसून म्हणाले. पण तुमच्यासारख्या व्यापारी पेशातला माणूस असा वेडेपणा करणार नाही हेही माझ्या मनात आलं. मी बँकेतही गेलो होतो. वैशाखनं 3 दिवसांपूर्वी तुमच्या सहीचा एक 40,000चा चेक वटवला हे मला तिथं समजलं. मीच त्याला तो चेक दिला होता. आता दिला असेल, हसत मुरारराव म्हणाले. तुमचे चेकबुक तुम्ही मला दाखवू शकाल का? एक क्षणभर श्रीकांत दचकला. नंतर तो म्हणाला, तशी वेळ आली तर मला ते तुम्हाला दाखवावे लागेल, पण सध्या तरी त्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि तसा आग्रह धरण्यात मला काही अधिकार नाही, मुरारराव म्हणाले. त्या चेकचे पैसे कुठे गेले ही एकच गोष्ट माझ्या दृष्टीने महत्वाची आहे. या शहरामध्ये एक पक्षी आहे आणि त्याला पकडण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मी फार चांगले पिंजरे तयार करून ठेवले आहेत. जोपर्यंत त्या पिंजऱ्यात त्या पक्षाला अडकवता येत नाही तोपर्यंत माझ्या मनालाही शांती लाभणार नाही. जर तो 40,000चे चेक खोटा ठरला तर वैशाखचे नाव बदनाम होईल हे मात्र खरं, पण त्यामुळे माझं काम मात्र 16 आणे साधणार आहे. मुरारराव, मी तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही याचं मला वाईट वाटतं. तो चेक मीच वैशाखला दिला होता आणि त्यावर माझी सही आहे.
मुरारराव उसासा सोडत उभे राहिले. ते म्हणाले, श्रीकांत, बदमाशांनाही तुम्ही फार प्रेमळपणे वागवता, त्यामुळे गोलंदाजाचेही तुमच्याबद्दल चांगले मत आहे. संशयित माणूस म्हणून त्याला कालच 6 महिन्यांची शिक्षा झाली. त्यानंही मला तुमच्या मित्राबद्दल काही दाद लागू दिली नाही. भद्रेश्वराबद्दल? एकाएकी श्रीकांत बोलून फसला. मुरारराव हसून म्हणाले, हो तोच. मला भद्रेश्वराबद्दल काही माहिती नाही. तो वैशाखचा मित्र होता, एवढंच मला माहिती आहे. पण त्याबद्दल अधिक चर्चा करण्याची माझी इच्छा नाही. पुन्हा उसासा सोडत मुरारराव म्हणाले, पोलिसांना कोणीच मदत करायला तयार होत नाही. ठीक आहे, नमस्ते. मुरारराव तिथून बाहेर पडताच टेलिफोनची घंटा वाजली. वसुंधरेचा आवाज ऐकताच त्याला अत्यानंद झाला. तुम्ही मला उद्या भेटाल काय? अगदी हलक्या आवाजात वसुंधरेने विचारले. तू म्हणत असशील तर या क्षणाला येतो. पण तिनं त्याला तेवढ्यावरच थांबवले. ती म्हणाली, उद्याच भेटा. आज वैशाखची शेवटची व्यवस्था व्हायची आहे. वैशाखकडे तुमचे काही पैसे होते का? होय, पण त्याबद्दल चर्चा करण्याची जरुरी नाही. वैशाखचा बऱ्याच मोठ्या रकमेचा विमा आहे आणि आत्महत्येमुळे तो रद्द होण्यासारखा नाही. तू काही चिंता करू नकोस. माझ्या देण्या घेण्याचा प्रश्न नाही. तुम्ही मला उद्या भेटा, वसुंधरा मध्येच म्हणाली. तो काही बोलण्यापूर्वी तिनं टेलिफोनवरील बोलणं बंद केलं होतं.